हिंगोलीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगेंची 13 जुलैपर्यंत शांतता रॅली, 13 जुलैनंतर भूमिका ठरवणार। ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी बैठक, 45 पक्षांच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट, गैरसमजामधून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा। सत्यमेव जयते, वायकरांची माझाला प्रतिक्रिया। आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायचं बाकी। वायकरांच्या क्लीन चिट वरील संजय राऊतांचा घणाघात, तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं पटोलेंचा टोला। रवींद्र वायकरांच्या क्लीन चिटवर किरीट सोमय्यांचं नो कमेंट्स। प्रकरण कोर्टामध्ये म्हणत सोमय्यांनी बोलणं टाळलं। विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या 11 कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांचा हल्लाबोल। राज्याच्या तिजोरीत खडखडाट, मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल। विधानसभेला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जागा लढणार, रविकांत तुपकरांची घोषणा। तिसऱ्या तुपकरांची बच्चू कडूं सोबत चर्चा। पुण्यामध्ये कायद्याचं भय उरलं नाही। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी घेणं पडलं महागात, एकाचा मृत्यू। अपघाताचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। नीटचं काउन्सिलिंग अनिश्चित काळासाठी लांबणीवर, पेपरफुटीच्या घटनांनंतर सरकारचा निर्णय। सोमवारी राहुल गांधी मणिपूरला जाणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पहिल्यांदाच मणिपूर दौरा। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा नदीमध्ये स्नान, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीत मुक्काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।